खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. चौथ्या गुन्ह्यात खरातला कोर्टात हजर केलं जाणार. एसआयटी खरातच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करणार. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय. आरोपींना विदेशातून फंडिंग होतं का तपास. अमरावतीत महाराष्ट्राला हादरवणारी घटना. तरुणींचे 350हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल. प्रेमात फसवून 180 तरुणींचं लैंगिक शोषण. परतवाड्यातून तरुणाला अटक. त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्तांना अटक. पुरुषोत्तम कडलक यांना पोलिसांकडून अटक. दर्शन पास काळा बाजारामध्ये थेट संबंध असल्याचा आरोप. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्र पवारांकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला भीमसागर. तर चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून महामानवाला अभिवादन. गांधीनगरच्या लोकभवनात आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. राजधानी दिल्लीतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वपक्षीय नेत्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन. भाड्यासाठी तगादा लावल्यानं घरमालकावर कोयत्यानं वार. धाराशिवमधली धक्कादायक घटना. आरोपी राजेश झुंबाळेला पोलिसांकडून बेड्या. राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. उन्हाचा पारा 45 अंशांवर जाण्याची शक्यता. तर अकोल्यात काल मोसमातलं सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. जून ते सप्टेंबर दरम्यान 92% पाऊस बरसणार. प्रशांत महासागरात एल निनोच्या सक्रिय होण्याची शक्यता. हवामान विभागाच्या अंदाजानं चिंता वाढली. आखातातील युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता. होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरून अमेरिका इराणमध्ये चढाओढ. तर युद्धविराम कधी संपुष्टात येऊ शकतो. इस्रायलच्या धमकीनं टेन्शन वाढलं.